नमस्कार. कुक विथ मेरामध्ये तुमचं स्वागत. आज आपण नाचणीची इडली बनवणार आहोत. नाचणीचे फायदे तसे खूप आहेत. नाचणी ही लहान मुलांना आणि मोठ्यांसाठी एक सुपर हेल्दी फूड आहे. नाचणीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फायबर आणि न्यूट्रिएंट्स खूप प्रमाणात असल्यामुळे हे डायबेटिक लोकांसाठी तर खूप हेल्दी फूड आहे. तर नाचणीची इडली बनवण्याकरता आपल्याला लागेल 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी पोहे. इथे मी जाडसर पोहे वापरले आहेत. त्याचबरोबर लागेल डाळीचे 3 पट नाचणीचे पीठ म्हणजे 3 वाटी नाचणीचे पीठ आणि लागेल चवीपुरते मीठ. आधी उडदाची डाळ स्वच्छ पाण्यातून 3 ते 4 वेळा धुवून 6 ते 7 तासांकरता पाण्यात भिजत ठेवावी. इथे मी उडदाची डाळ आधीच भिजत ठेवली होती. 7 तासानंतर ही अशी दिसते. आता ही डाळ आणि पाण्यातून धुतलेले पोहे एका मिक्सरच्या भांड्यात काढून साधारण 1 ते 2 वाटी पाणी ऍड करून बारीक वाटून घ्या. एका मोठ्या भांड्यात वाटलेली डाळ, नाचणीचे पीठ आणि चवीपुरते मीठ टाकून छान मिक्स करून घ्या. यामध्ये 2 वाटी पाणी ऍड करून पुन्हा मिक्स करून घ्या. वर झाकण ठेवून रात्रभर किंवा 10 ते 12 तासांकरता उबदार ठिकाणी फर्मेंट होण्याकरता ठेवून द्यावे. रात्रभरानंतर तुम्ही पाहू शकताय इडलीचे बॅटर किती छान फुलून आलेले आहे. यामध्ये 2 पळी पाणी ऍड करून बॅटर मिक्स करून घ्या. साधारण इतकी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. आपले इडलीचे बॅटर तयार आहे. आता इडलीच्या साच्याला थोडे तेल लावून घ्या. आणि याच्यावर पीठ ओतून घ्या. आणि उकळत्या पाण्यात ठेवून वर झाकण ठेवून 15 मिनिटे इडली शिजू द्या. साधारण 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय इडल्या किती छान फुगल्या आहेत. थोडा वेळ थंड झाल्यानंतर इडल्या काढून घ्या. यातील एक इडली तुम्हाला मी दाखवत आहे. किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडल्या झाल्या आहेत तुम्ही पाहू शकताय. तयार इडली खोबऱ्याची चटणी आणि सांबर बरोबर सर्व करा. या इडल्या तुम्ही मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये दिलात तर तेवढीच पौष्टिक तत्वे मुलांना मिळतील. तर ही हेल्दी इडली तुम्ही पण करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तसेच अधिक नवीन व्हिडिओज पाहण्याकरता कुक विथ मेराला सबस्क्राईब करा. धन्यवाद.